जगात अशी वेगवेगळी ठिकाणे आहेत जी अनोख्या गोष्टींसाठी ओळखली जातात। याआधी तुम्ही अनेक विचित्र गावांबद्दल ऐकलं असेल। भारतातही एक गाव आहे जे जगभर प्रसिद्ध आहे। या गावात तुम्हाला अनेक जुळे लोक पाहायला मिळतील। या गावाला जुळ्या लोकांचं गाव म्हणतात। इथल्या जवळपास प्रत्येक घरात जुळी मुलं जन्माला येतात। जगात 1000 मातांची प्रसूती झाल्यास 9 जुळ्या मुलांचा जन्म होतो। मात्र भारतातील या गावात 1000 पैकी 45 माता जुळ्या मुलांना जन्म देतात। या गावाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोंढिनी या गावात आतापर्यंत 400 हून अधिक जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे। जुळ्या मुलांची संख्या इथे सातत्याने वाढतीये। 2008 मध्ये या गावात 280 जुळे मुलं झाली होती। त्यानंतर हे गाव चर्चेत आलं। या गावाची लोकसंख्या सुमारे 2000 आहे। या गावाला जगभरातून लोक भेट देतात। रिपोर्ट्सनुसार 2008 मध्ये सुमारे 300 महिलांनी इथे निरोगी बाळांना जन्म दिला। यापैकी 15 मातांनी जुळ्या मुलांना जन्म दिला। त्यानंतर प्रत्येक वर्षी जुळ्या मुलांची संख्या वाढतीये। सुमारे 3 पिढ्यांपूर्वी या गावात जुळी मुले जन्माला येण्यास सुरुवात झाली। केरळमधील डॉक्टर कृष्णन श्रीबिजू अनेक वर्षांपासून या गावाचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। 60 ते 70 वर्षापूर्वी गावात हा चमत्कार सुरू झाल्याचं डॉक्टर बिजू सांगतात। कोंढिनीमध्ये जुळ्या मुलांची संख्या गेल्या 10 वर्षात दुप्पट झालीये। भारत, लंडन आणि जर्मनीतील संशोधकांच्या गटाने 2016 मध्ये गावात जन्माला येणाऱ्या या जुळ्या मुलांवर संशोधन केलं। शास्त्रज्ञांनी गावकऱ्यांचे DNA नमुने घेतले, तसेच गावकऱ्यांच्या केसाचे आणि लाळेचे नमुने गोळा केले। यावर संशोधन झालं, मात्र शास्त्रज्ञांना कोणतंही कारण मिळालं नाही। या गावातील लोकांना या गावाची ही अनोखी गोष्ट फार काळ माहिती नव्हती। काही वर्षांपूर्वी गावातील समीरा आणि फेमिना या जुळ्या बहिणींच्या लक्षात आलं की त्यांच्या वर्गात 8 जोड्या जुळ्या आहेत। यानंतर त्यांनी शाळेतील इतर वर्गातील मुलांचे निरीक्षण केलं। प्रत्येक वर्गात जुळी मुले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांच्या शाळेत 24 जुळ्या जोड्या होत्या। जुळी मुले जन्माला येणारे गाव आता ट्विन्स टाउन म्हणून ओळखलं जातंय। तर या अनोख्या गावाबद्दल तुम्हाला आधी माहिती होती का? असेल तर काय होती ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।